आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। अर्थातच बातमी आहे ती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल। अखेर जंतर मंतर पासून ते गल्लीपर्यंत अनेक ठिकाणी अत्यंत आक्रमक आणि ठाम पद्धतीने कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वात देशभरातल्या तरुणाईने आणि विविध राजकीय पक्षांनी आंदोलन केली आणि धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात घेतला गेला, पण त्यासोबतच सरकारने 3 प्रमुख अटी मान्य केलेत। पहिली अट होती ती राजीनाम्याची, पण दुसऱ्या 2 अटी कोणत्या होत्या पाहूयात याच संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। क्या कहते थे ये? क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। पंतप्रधान मोदींकडे सोपवलं राजीनाम्याचं पत्र। हम कहना चाहते, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। 12 वर्षात पहिल्यांदाच मंत्र्यांवर राजीनामा देण्याची वेळ। आणि चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता। मराठी मॉडेल पण वाकणार नाही, मॉडेल पण वाकणार नाही। कॉकरोच जनता पार्टीच्या लढ्याला मोठं यश। अखेर कॉकरोच जनता पार्टीच्या 35 दिवसांच्या लढ्याला यश आलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जेएनझीच्या आक्रोशासमोर नमतं घ्यावं लागलंय। सीजेपीचे प्रवक्ते केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्या भेटीला जाणार होते, मात्र त्यापूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला। दरम्यान या राजीनाम्यातून धर्मेंद्र प्रधान यांनी काय स्पष्टीकरण दिलंय यावर एक नजर टाकूयात। प्रधान यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलंय, माझ्या तरुण मित्रांनो, मी 4 दशकांहून अधिक काळ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी समर्पित आहे। माझा नेहमीच विश्वास राहिलाय की एक मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था ही एका सशक्त राष्ट्राचा पाया आहे। पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली राष्ट्राची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। 3 मे 2026 रोजी झालेल्या नीट यूजी परीक्षेत अनियमितता आढळून आली। भारत सरकारने तात्काळ याची दखल घेतली आणि तपास सीबीआयकडे सोपवला। परीक्षा रद्द केली आणि परीक्षेचे पुनर्नियोजन करण्यात आलं। पुढच्या वर्षापासून संगणक आधारित चाचणी पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला। पहिल्या दिवसापासून मी याची जबाबदारी घेतली आणि या परिस्थितीपासून मी कधीही मागे हटलो नाही। परीक्षा माफियांमुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचं भविष्य धोक्यात येऊ नये आणि कोणत्याही विद्यार्थ्यासोबत अन्याय होऊ नये यासाठी मी दृढनिश्चयी होतो। 16 जुलै रोजी जाहीर झालेला नीट यूजीसीचा निकाल समाधानकारक होता, ज्यात गरीब पार्श्वभूमीच्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी यशही मिळवलं। गेल्या 10 दिवसातल्या घटनांमुळे मला दुःख झालंय। हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न नाही। भारताची तरुण पिढी हीच या देशाची खरी ताकद आहे। देशातील तरुणांना भ्रमाच्या दुष्टचक्रात अडकू न देण्याचा माझा दृढ निश्चय आहे। जंतर मंतर आणि देशभरातल्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये, तसंच देशाची एकता टिकून ठेवली पाहिजे। भारतातील एकाही विद्यार्थ्याचं भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये आणि आपल्या मुलांनी आपला वेळ अभ्यासाला देऊन आपलं करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करावं, हे सगळं लक्षात घेऊन मी माझा राजीनामा माननीय पंतप्रधानांना पाठवला आहे। आपला धर्मेंद्र प्रधान। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जेएनझी आंदोलकांच्या मध्ये आनंदाची एकच लाट उसळली। अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांच्या लढ्याला यश आलं। दरम्यान या यशाचं श्रेय कुणाही एका व्यक्तीला देऊ नका, असं आवाहन अभिजित दिपके यांनी केलंय। आज धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हुआ है, इसके लिए मुझे हीरो मत बनाना, ये गलती मत करना, ये गलती मत करना। मुझे
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की वजह से हीरो मत बनाना। एक इंसान को हीरो बनाने की वजह से ही देश का कबाड़ा हुआ है। एक इंसान को अपने संविधान से बड़ा बना दिया, सारे इंस्टीट्यूशन से बड़ा बना दिया, सारे चीजों से बड़ा बना दिया। जब आप एक इंसान को मुद्दे से बड़ा बनाते, इंस्टीट्यूशन से बड़ा बनाते, संविधान से बड़ा बनाते, तो वो इंसान देश का कबाड़ा ही करेगा। चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता मराठी मोडेल पण वाकणार नाही, मोडेल पण वाकणार नाही। दरम्यान या आंदोलनातल्या काही मुद्द्यांवर लक्ष देणं गरजेचं आहे। 20 जून 2026 रोजी जंतर मंतरवर या तीव्र आंदोलनाची सुरुवात झाली होती। अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात जेनझींनी आंदोलनाला सुरुवात केली। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही या लढ्याची मुख्य मागणी होती। पुढे पर्यावरणवादी समाजसेवक सोनम वांगचुक या लढ्यात सहभागी झाले। सरकार आपल्या मागण्यांची दखल घेत नाही हे लक्षात आल्यानंतर सोनम वांगचुक यांनी 28 जून पासून उपोषण सुरू केलं। 20 दिवस उलटले तरीही उपोषण सुरूच राहिल्यामुळे सरकारवर दबाव वाढला। 18 जुलैला दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं उचलून नेलं आणि रुग्णालयात दाखल केलं। पुढे 20 जुलैला सरकारच्या विरोधात संसदेवर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर जोरदार लाठीचार्ज केला। या लाठीचार्ज नंतर आंदोलनाची धग संपूर्ण देशभरात पसरली आणि अखेर सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणं भाग पडलं। गेल्या 12 वर्षांच्या भाजपच्या कार्यकाळात अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे, जेव्हा एखाद्या केंद्रीय मंत्र्यावर राजीनामा देण्याची वेळ आली। सरन्यायाधीशांच्या एका चुकीच्या वक्तव्यानं सुरू झालेली ही चळवळ आता एका मंत्र्याच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचली आहे। कॉकरोच जनता पार्टीची ही चळवळ एका ऐतिहासिक टप्प्यावर आली आहे। मात्र इथून पुढे ही चळवळ नेमकी कोणत्या वळणावर जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। रामराजे शिंदे, NDTV मराठी, नवी दिल्ली। झुकती है दुनिया,